कसा दिसतोय माझा लुक शेतामधला. टोपी पिपी घालून जोरात काम चाललंय. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशात आय बिलीव्ह तुम्ही सर्वजण ठीकच असतात. आत्ता मी गावाला आलेलो आहे. तर सकाळचे वाजलेले 7 आणि मी आत्ता निघालेलो आहे शेतामध्ये. ठिबक सिंचन जोडायचं आहे नवीन भागासाठी. नवीन भाग आपण जंबूचा लावत आहे, त्यासाठी एक ठिबक सिंचन जोडत आहोत. तर त्यासाठी निघालेलो आहे आत्ता. तर चला तुम्हाला दाखवतो. मागच्या ब्लॉगमध्ये मी पेरू तुम्हाला दाखवलं होतं. पेरू आपण छाटणी झालेली आणि बार धरलेला आहे. तर तुम्हाला पेरू दाखवतो आता कसे मतलब फुटायला लागलेले आहेत. आता 1 मिनिट मी कॅमेरा स्विच करतो आहे. बघू शकता कशा प्रकारे पेरू पूर्णपणे आता फुटायला लागलेले आहेत. सर्व झाड फुटायला लागलेली आहेत, बघू शकता. आता आम्ही तर सावलीला बसलेलो आहे झाडाच्या, कारण का आत्ताच आमचं ठिबक जोडून झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो ठिबक कसं जोडलं बघा. आज दिवसभर आम्ही तेच काम करतोय, बघू शकता. हे तुम्ही वावरामध्ये शेतामध्ये तुम्हाला दिसत असेल. पूर्णपणे आम्ही आत्ता जोडलेलं आहे. आत्ता मी सोलरचं बटन दाबण्यासाठी चाललेलं आहे. सोलर चालू करतोय मी. बघू शकता सगळेजण बघा, माझे वडील चुलता वगैरे सगळेजण ठिबकचं काम करत आहेत. आत्ताच कॉक लावून झालेले आहेत आमचे. ही विहीर दाखवल्याप्रमाणे मी इथं आलेलो आहे. मी सोलरचं बटन दाबण्यासाठी. सोलरचं बटन हे आहे. सोलरचं बटन दाबलेलं आहे. बघू शकता विहिरीतलं पाणी दाबलंय. दाबलंय म्हणलं. हे बघू शकता अशा प्रकारचे वॉल प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत. अशा प्रकारचे प्रत्येक झाडागणी. हे आत्ता खुणा केलेले आहेत. तिथं अंजिराचा बाग लावायचा आहे. पूर्णपणे बघू शकता 200 झाड इथं बसा. 200 पूर्णपणे इथं आपण लावत आहोत झाडे अंजिराची. जम्बो अंजिरा होते, जम्बो. कसा दिसतोय माझा लुक शेतामधला. टोपी पिपी घालून जोरात काम चाललंय. तिकडे बघा येस. तर चला आता घरी जायचं आहे. 1.5 तास झालो आम्ही वॉल लावत आहेत. त्या नारळाच्या झाडापासून वरती जातो, तुम्हाला आमचा वरचा अंजिराचा बाग दाखवतो 1-2 मिनिटात. सोपा घेळ नाही बाई, सगळं दाखवावं लागतं ब्लॉगमध्ये. तुला काय कळते तेव्हा. ते बघू शकता आमच्या अण्णा कसे बसलेले आहेत. तिथून वरती गेलं की दुसरा अंजिराचा बाग आहे. जसं की मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं नव्हतं. इथं हे दाखवलं होतं अवश्य तुम्हाला. वरचं दाखवतं तुम्हाला आता. तर आता मी वरती आलेलो आहे. बघू शकता तुम्ही. हा पैका आपला अंजिराचा बाग आहे, दिसतोय असा तुम्हाला. पूर्णपणे पानं गळालेली आहेत त्याची, कारण का आत्ता 1 महिनाभरामध्ये आपण त्याला परत छाटणीवरून पाणी देणार आहे. बघू शकता ह्या साईडला आंब्याचं झाड आहे. तालीला प्रत्येक तालीला आपल्या आंब्याची झाड आहेत. मला पुढचा एक जम्बोचा दाखवतो कसा आहे तो बघा. हा आहे जम्बो. ही आपली 50 का 60 झाडं आहेत ही जम्बोची. आणि इथूनच असं इकडे बघितलं तर खाली आहेत ही 150 झाडं आहेत ही अंजिराची. आणि त्याच्या खालीचं तिथं आंब्याचं झाड दिसतं. त्या आंब्याच्या झाडाच्या खाली आत्ता आपण ठिबकचं काम करत होतो. नवीन झाडं तिथे लावणार आहेत आपण. ही हाय चीज आणि हा आहे आमचा वरचा गोटा, जे की मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय दाखवलं नव्हतं मी. हा पलीकडचा आपला गोटा आहे. हा ट्रॅक्टर लावलेला आहे ना, हा आपला गोटा आहे. इथं ट्रॅक्टर लावला आत्ता. औषध फवारणी करण्याचं वगैरे सगळं काही इथं आहे. ही कॅरेट आपल्या अंजिरासाठी. आता अंजीर चालू होतील दिवाळीमध्ये, त्याच्यासाठी आत्ताच आपल्याला गॅरेटी घेऊन ठेवावं लागतात. हा ट्रॅक्टर. आणि इकडंच असं थोडंसं बघितलं की हा सीताफळाची झाड आहे. सीताफळाचा पण बार धरलेला आहे.
ह्या जुना बाग आहे, खूप 36 वर्षापूर्वीचा बाग आहे हा सीताफळाचा. ह्याच्या पुढे गेल्यानंतर अजून एक नवीन बाग आहे आपली, तिकडे 100-150 झाडं आहेत तिकडं त्या साईडला. तसे 2 अंजिराच्या बागेत हा एक आहे आणि त्याच्या पुढे एक लावलेला आपल्या गांजराचा ह्याचा सीताफळाचा बाग आहे. पुढं तिकडे बघू शकता तुम्ही त्या झाडाच्या जे आंब्याचं झाड दिसतंय ना, त्या आंब्याच्या झाडाच्या त्या साईडला पलीकडे आहे बाग. तिकडे काय जात नाही मी आता. इथे पण पहिली सीताफळ होती भावाची, त्यांनी काढलेली आता आपण तशीच ठेवलेली. हा गोठा त्यांचाच आहे, चुलत भावाचा माझा. चला अजून थोडं पुढे जाऊन ह्या जम्बोच्या पुढे तुम्हाला दाखवतो काय आहे ते. तो पुढे आलेलो आहे. इकडे बघू शकता तुम्ही, हा पेरूचा बाग आहे. हा तैवान पिंक म्हणून पेरू आहे आपला. हे जवळ 250 झाडं आहेत. आत्ता काहीच मुळे तुम्हाला सगळं वाळलेलं दिसेल, कारण का आत्ता सीझन नाही आहे आपला. आत्ता विश्रांती झाडांना नाही खाली दिसतंय ते खत आहे. प्रत्येक झाडाला आपण वेगळं म्हणजे मशागत करतो पूर्ण वावराची, पूर्ण बागाची. त्यानंतर प्रॉपर छाटणी वगैरे केली जाते आणि त्यानंतर प्रॉपर बाग धरला जातो. तर हे आत्ता उन्हाळ्यामुळं असं दिसतं तुम्हाला. ही पण 250 तैवान पिंकची झाडं आहेत. ह्यातली बऱ्यापैकी झाडं काय काय ठिकाणी मरलेली आहेत, तुम्ही बघू शकता असं इथं. तर हा मला वाटतं 1 वर्षासाठी ठेवणार आहे आपण. परत इथं दुसरी झाडं लावणार आहेत ही झाडं काढून. तर ह्या अशी आपली शेती. अजून पण वावरं आहेत ती पुढं, तिकडे त्या साईडला पण एक बाग आहे, तो नाही दाखवला मी अजून. इकडे वरती गेलं तर हा डोंगर, इथं एक आपला बंधारा आहे पाण्यासाठी आणि ते टाकी. तर असंच आहे बघा आमची शेती. मी काय तुम्हाला पूर्ण शेती दाखवत नाही, थोडे वरच्यावर ओव्हरव्ह्यू देतो खरं तर, कारण तेवढा वेळ पण नाही आणि खूप दमलेलो पण आहे आज काम करून. तर आजसाठी एवढंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तब तक बाय बाय.